होय. तुम्ही कामावर नाल्याला शाळेत नाल्याला म्हणलाय की मला की मम्मी पुरी भाजी खाऊ वाटते, पुरी भाजी खाऊ वाटते. मग आता केली, काय करायचं. लय पोरांचा बघा कालवा. आता इथं चपाती मी केले ते तवा खाली चपाती केले ते तर पुरी करण भाजी करण आणि आम्हाला कुठे नेत नाही तुम्ही तर घरी तर बनवून जाईल तर तेव्हा त्यात भाजी केली आहे, इथं सुकी मटकी केली आहे आणि इथं पुऱ्या चालल्या त्या. तर जीव वैतागून पाक गेलाय बघा कामानं. पण लेकरांचं मन मी मोड वाटत नाही ते बघा. तर लेकरांची मन मी मोड वाटत नाही ती बघा की काय करू लागेल्यावर काय मागितल्यावर काय नाही. तर मला अशा एक नंबर लय भारी कमेंट येते द्या बघा. तर माझं ताईचा व्हिडिओ चाललेला ते त्याला बी बघा एक नंबर ताईला आले त्या कमेंट. तर आम्ही त्याला ताईचं म्हणतो बघा लाडाना. तर बघा पुऱ्या बघा कशा फुगते त्या. तर तिला आम्ही ताईच म्हणतो लाडाना. तिचं नाव दिव्य आहे. तर एक नंबर बघा असंच साथ द्या, तुमचा सपोर्ट राहू द्या मला. काय करायचं, दोघं बी जातोय कामाला. मग रानातला व्हिडिओ आपलं जसं असेल तसं टाकते मी की शेर गावातल्या त्यांना तर असं बघू वाटतं. माझे व्हिडिओ सगळ्यालाच आवडते ते. तर सकाळची लय गडबड असते बघा. कामाला जायचे, घरी यायचं, परत तिथनं तवरी लेकरांची शाळा सुटती. तर हे आता पुऱ्या म्हणलं मला तर नाहीच उठणं झालं लवकर. तर मला उद्या जायचंय आता 8 वाजता. म्हणजे रानात 8 वाजता जायचंय, घरनं 7 वाजता जावं लागेल. तर दोघं एका जागेला कामाला आहे आम्ही. त्याच्यामुळं म्हणलं लेकरांना काहीतरी नाश्ता सकाळचा करून द्यावं. म्हणजे घरातलं सगळं संपलंय ना नाश्त्याचं त्यांच्या. आणि बाजारला बी गेलं नाही आज ह्या आठवड्यात. त्याच्यामुळं जरा लेकरं हे ते करायला लागले ते. तर लेकरांनी काय का मागा ना मी सगळं देत असते लेकरांना खायला. आळूस करायचं नाही कशात कुठल्या गोष्टीचा. आपण लेकरांची नाही हाऊस केल्यावर त्यांचं पुढं कोण करणार. गव्हाचं पीठ असं वाटते मैद्याचं झालं. गव्हाचं पीठ आहे पण आता तर पांढऱ्याशी पण दिसायला अगं मम्मी ना तास पोळा मोठ्या मोठ्या केल्यात आणि इथं तळती. इथं भाजी केली आणि इथं पुऱ्या थोड राहिल्यात आता. तर घे आता ते बॉबेचं. बाबे घेऊ काय घे डब्यातलं. असा बेत आहे बघा आमचा इकडं. आता बघा ही महिना झाला आणले ते एवढं राहिले आज ह्याच्यात. डायरेक्ट 1 किलो 2 किलो असतात आमच्याकडे. सगळं थोडं थोडं आणत नाही आम्ही, सगळं एकदमच आणत असतो महिन्याचा बाजार. तर मग मी करते तर पुऱ्या थोडं राहिल्या तर पुऱ्या झाल्या की मग हे तळून घ्यायचं.
टाक एवढे सगळं का मग जेवण करा तुम्ही तर ते गॅस फुल कर थोडा. वर भाजी अशी मी केली बघा आणि सुकी मटकी केली मिक्स केली. मग मी पीठ मळलं. मम्मी म्हणली मी करते पुरे. आधी चपात्या करायचं नियोजन होतं पण परत त्याला पोळ्या ना पुऱ्याच म्हणले की मला ऐकलं पोळ्या नाही पुऱ्या लय फुकते ते मम्मी. अगं फुकते ते मम्मी तर. मम्मी माझी सुग्र नाही तर बॉबे टाकते. बाळा झोपू नका बाळा उठा. मम्मी तर आम्ही असं घरी आणतो सगळं असं विकत काय आणत नाही. आता झालंय बघा उशीर तरी आता 8-8:30 वाजले असतील आहे का ना. मग किती वाजले थांब बघते 7:45. पाहुणे झाले पाहिजे बघा. ये महिन्याला खरं दादा झोपायला लागलाय आता उपाशीच. त्याच्यामुळं ती म्हणते ना इमायन हे आलंय बाहेर. तर आम्ही लेकरांना झोपू देत नाही उपाशी कधीच. किती बी कंटाळा आला तरी कुतवायचं त्यांना चाराय घालायचं. ते उगत वाटतं की लेकरं झोपणार आणि आपण खाणार त्याच्यामुळं काय नाही. तर तुम्ही म्हणताल परत ह्या तळात तेल राहतंय पण ही तेल मी एका साईडला परत काढते आणि तीच उद्या असं तळले ते बघा आता चपातीला लावते. घे इकडं थोड्या काय तर नक्की सांगा जेव्हा आमचं भटीवरला जीवन कसं आहे कसं नाही. आपलं सुकी करून खाणार का असं ना पण सुकी नका का आपल्याला झोपडी नसं ना पण खाऊन पिऊन बघा काय असेल ते निवांत आपलं नो टेन्शन. कोणाचं टेन्शन बी घ्यायचं नाही कोणाला द्यायचं बी नाही. आपलं परपंच आपले लेकरं आपले बाळ निवांत. आणि जिथं नवरा चांगला तिथं परपंच चांगला असतो या. त्यामुळं जोडीदार त्याला चांगला लागतो. आणि ती माझ्या नवऱ्यात तर माझ्या 2 आहेत बाहेर गाव. त्याच्यामुळं आमचा सुखी परिवार आहे. तर नेमका सांगा आजचा बेत कसं झालाय कमेंट मध्ये. चलता बाय.